मोठी बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर येत आहे। अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची खास उपस्थिती असणार आहे। सारसबाग इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते या कार्यक्रमासाठी रवाना होतील। काल रात्री अमित शाह यांचा पुण्यातील रिट्स कार्लटन या हॉटेलमध्ये मुक्काम होता। त्यानंतर अमित शाह या कार्यक्रमाला आज उपस्थिती लावतील। आज अमित शाह नेमकं काय बोलता याकडे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर अमित शाह यांचा हा पुणे दौरा नेमका कसा असेल यावर एक नजर टाकूयात। सकाळी 10:30 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल। सकाळी 11 वाजता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण होईल। पुरस्कार सोहळा दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार आहे। कार्यक्रमानंतर पुणे विमानतळावरून अमित शाह दिल्लीकडे रवाना होतील। तर अमित शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान काँग्रेसनं आंदोलन पुकारलेले आहे। आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन केलं जाणार आहे। आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण आहे। परिस्थितीवर पोलिसांचं बारकाईनं लक्ष आहे। त्यामुळे काँग्रेसच्या या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर अमित शहांच्या या दौऱ्यादरम्यान काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जाणार आहे। पुणे शहर काँग्रेस आज अमित शहांना काळे झेंडे दाखवणार आहे। देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुण्यामध्ये आलेले आहेत, टिळक पुरस्काराच्या निमित्ताने आलेले आहेत। आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत। सकाळी 10:30 वाजता बरोबर उत्सव हॉटेल चौक मार्केट यार्ड कॉर्नर पुणे सातारा रोड या ठिकाणी आमचे हे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरात ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आहे, त्यांचे खोटे गुन्हे दाखल झाले, आंदोलनामध्ये तरुणींवर या ठिकाणी विनयभंग झालेला आहे। या सगळ्याचा निषेध म्हणून आज सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे। तर या आंदोलनासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आदित्य भवर आपल्यासोबत जोडलेले। आदित्य, काँग्रेसचं आंदोलन आहे, अमित शहांचा पुणे दौरा आहे, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण काही वेळापूर्वी जेव्हा प्रशांत जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की त्यांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा फौज पाटा तो उत्सव चौकामध्ये तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळते। माझ्या मागे पाहू शकतो की हा सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मोठे बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। वज्र आणि धडक कारवाई पथक याचे 2 गाड्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे। आता काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांनी इथे उपस्थिती लावण्यास सुरुवात केलेली आहे। काँग्रेसचे शहर अध्यक्ष असतील दीप्ती चौधरी हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर पाहू शकतो की काँग्रेसचे काही कार्यकर्ते असतील, त्यासोबतच वंचितचे काही कार्यकर्ते ते देखील आंदोलन करणार असल्याची माहिती आहे। प्रशांत जगताप देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळातच हे आंदोलन सुरू होणार आहे याची आपल्याला चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु पाहायला गेलं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सगळी खबरदारी पोलिसांकडून घेतली गेलेली आहे। 2 पोलीस उपायुक्त, 4 पोलीस निरीक्षक आणि असे अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत शहराध्यक्ष दीक्षित चौधरी ताई आहेत। ताई, काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करताय पण काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असं म्हणतात? काही नाही, बऱ्याच आमच्या कार्यकर्त्यांना रात्रीच ताब्यात घेतलेलं आहे। आज अमित शहांनी जे पुण्यामध्ये येत आहेत, पहिल्यांदाच ते पुण्यामध्ये येत आहेत। 2-4 दिवस ते दिसले पण नाही दिल्लीमध्ये कुठे होते, आणि त्यानंतर ते आज पुण्यामध्ये येत आहेत। म्हणजे त्यांची जबाबदारी आहे, जे काही झालं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर त्याची पूर्ण जबाबदारी ही त्यांची आहे, कारण त्यांनी आदेश दिल्याशिवाय पोलीस एवढं क्रूरपणे वागू शकत नाही। आणि ते या ठिकाणी आलेले आहेत, तर आम्ही त्यांना निषेध म्हणून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। तुम्ही आंदोलन करताय दादा, पण हा कार्यक्रम कुठलाही राजकीय नाहीये, लोकमान्य टिळकांच्या पुरस्काराचा हा कार्यक्रम आहे। असं आहे, याच लोकमान्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हा नारा दिला होता। त्या लोकमान्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी देशामधल्या 23 विद्यार्थ्यांच्या मुक्तीला कारणीभूत असणारे, हजारो विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले, शेकडो विद्यार्थ्यांचा विनयभंग झाल्यानंतर सुद्धा गप्प असल्याची भूमिका घेणारे आणि हजारो आंदोलकांना शिरडून म्हणजे त्यांना रक्तबंबाळ करणारे अमित शाह हे पुण्यात येत आहेत। या सगळ्या प्रकारानंतर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ते गायब झाले तर ते कुठल्या शहरात पहिल्यांदा येतात, ते पुण्यात येतात। टिळक पुरस्काराला आमचा विरोध नाही, पण टिळक पुरस्कार ज्यांच्या हाताने दिला जातोय
त्या गृहमंत्र्यांचे हात रक्ताने बरबटलेले आहेत, विद्यार्थींच्या रक्ताने बरबटलेले आहेत. त्याच्यामुळे हा विरोध आहे आणि हा विरोध सहन करूनच त्यांना पुढे जावं लागेल आणि म्हणून पुणेश्वर काँग्रेसच्या वतीने आज नक्की. निश्चित. नक्कीच जर पाहायला गेलं तर हा जो विरोध आहे तो विरोध त्यांना निश्चित आदित्य, त्यामुळे एकंदरीतच आता काँग्रेसच्या या आंदोलनाचं पुढचं रूपरेषा नेमकी कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.